उमरज हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोफत मूत्ररोग तपासणी व मार्गदर्शन शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या शिबिरामध्ये प्रख्यात मूत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर विराज पवार यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांच्या आजारानुसार उपचार व मार्गदर्शन केले। किडनी संवर्धनाच्या मोहिमेअंतर्गत उमरज व परिसरात अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला। यावेळी सूर्यकांत कदम यांच्या हस्ते डॉक्टर विराज पवार यांचा सत्कार करण्यात आला। शिबिराचे आयोजन उमरज हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर वर्षा राणी कदम यांनी केले होते। डॉक्टर विराज पवार यांचे उमरज हॉस्पिटलच्या वतीने यावेळी आभार मानण्यात आले। शिबिरादरम्यान नोंदणी केलेल्या व प्रोस्टेट ग्रंथीच्या शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना उमरज हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर सचिन कदम यांनी दिली आहे। तसेच किडनी फेल्युअर, किडनी स्टोन, मूत्रमार्गाचे विकार, प्रोस्टेट ग्रंथी यासारख्या गंभीर आजारांवर पात्रता निकषानुसार मोफत तसेच अद्ययावत उपचार माफक दरात उमरज हॉस्पिटलकडून देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी बोलताना डॉक्टर विराज पवार म्हणाले, नमस्कार, मी डॉक्टर विराज अशोक पवार, मी एमसी न्यूरोलॉजिस्ट आहे। आज आपण उमरज इथे उमरज हॉस्पिटल डॉक्टर सचिन कदम आणि डॉक्टर वर्षा राणी कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रोस्टेट आणि यूरोलॉजीच्या समस्यांसाठी आपण कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे। तर आतापर्यंत आपल्याला चांगला रुग्णांचा प्रतिसाद मिळालेला आहे आणि मी आवाहन करतो की लोकांनी ह्या कॅम्पचा जास्तीत जास्त फायदा घेऊन त्यांच्यासाठी जे आपण फॅसिलिटीज अवेलेबल केलेल्या आहेत त्यांचा त्यांनी उपयोग करून घ्यावा, ही माझी विनंती आहे। धन्यवाद। सर, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, यामध्ये रुग्णांनी काय काळजी घेतली पाहिजे? उन्हाळ्यामध्ये कसं असतं की युजली पाणीचं प्रमाण लोकांनी नॉर्मली जे आहेत साधारण 3 लिटर 24 तासामध्ये त्यांनी पाणी पिलेलं पाहिजे। जे हेवी वर्कर्स आहेत किंवा घाम गाळून काम करतायत, शेतामध्ये काम करतायत, युजली आपल्या इथे खेडेगावातली जी माणसं असतात खेडेगावातली, त्यांनी 3 लिटर 24 तासामध्ये लिक्विड इंटेक ठेवला पाहिजे। आणि हायड्रेशन हे सर्वात मोठं आहे की स्टोन जे आजार आहे, किडनी स्टोन आहे, ब्लॅडर स्टोन आहे, युरेटर स्टोन आहे, यांच्यासाठी प्रिव्हेन्शनसाठी आपण हे पाण्याचा इंटेक ठेवला पाहिजे। तसंच थोडंसं रेड मीट म्हणजे मटन, मांसाहार थोडासा कमी केला पाहिजे, कारण का रेड मीट हे कॉज असतं, वन ऑफ कॉज असतं की स्टोन सारखे बनण्याचे। आणि त्याच्याबरोबर कार्बोनेटेड ड्रिंक्स असतात, म्हणजे आपण कॉफी म्हणा, पेप्सी, कोकोकोला, ह्या गोष्टीचं सेवन जे आहे ते थोडंसं कमी मात्रामध्ये केलं पाहिजे। सर, कोणताही मूत्ररोग म्हटलं की रुग्ण सुरुवातीला घाबरून जातात, मग ह्या रुग्णांना त्यांची जी भीती घालवण्यासाठी म्हणजे आपण काय संदेश द्याल? आत्ताच्या सिच्युएशनमध्ये म्हणजे आत्ताच्या टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स आहे की सगळ्या सर्जरीज किंवा त्याला लागणाऱ्या ट्रीटमेंट मोडॅलिटीज आता एवढ्या सेफ आहेत की लोकांनी घाबरून जायची गरज नाही। फक्त योग्य यूरोलॉजिस्टचा सल्ला घेणं गरजेचं आहे आणि अंगावर जास्त न काढता जे काय त्रास असतील त्यांच्यासाठी सल्ल्यासाठी योग्यच्या जवळच्या यूरोलॉजिस्टनं त्वरित कॉन्टॅक्ट केला पाहिजे।